नमस्कार, मी मोनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज मस्त छान अशी तयारी केली आणि आम्ही निघत आहोत। श्रावणात संपत आला आणि आमचा आज मुहूर्त निघाला वॉटरफॉलला जायचा। तर सोमनाथला जात आहे आणि सगळ्यांच्या मस्त तयाऱ्या झाल्या। इकडे दादा, रिधू आणि स्मितू। तर म्हटलं घरचे कामं तर रोजच शेअर करते, आज काही वेगळं स्कार्फ घेते आणि चला निघते। पाणी पिलं त्याच्यामुळे आणि आता चष्मासुद्धा लावून घेते। तर गॉगल तर नाही लावू शकत कारण प्रॉब्लेमच तसा आहे। चला तर कंटिन्यू करा ब्लॉग आणि मस्त एन्जॉय करा। आम्ही पण करतो, तुम्ही पण करा। तर नाही ते सगळं रेडी करून आता लॉक करून घेते आहे। स्कार्फसुद्धा लावून घेतला कारण ऊन पण आहे आणि आभाळ पण आहे आणि तसंही गाडीवर कसं कानाला वगैरे हवा लागली की मग डोकं पकडते, त्याच्यामुळे स्कार्फ मला लावणं गरजेचंच राहते जास्त लांबचा जर प्रवास राहिला तर। नाहीतर मग बसमध्ये वगैरे तेवढं काही प्रॉब्लेम होत नाही। कुठे चालले तुम्ही? स्पंदन तू कुठे चालला? कुठे चालला स्पंदन? तो भी वॉटरफॉलला चालला। शूज लावला का रे? तर ना आम्ही निघालेलो होतो सोमनाथला जाण्यासाठी। सोमनाथ गडचिरोलीवरून 1 तासाचा रस्ता आहे, पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येते। म्हणजे आमच्या गडचिरोलीवरून मूल पाऊण तास आणि तिथून परत 15 ते 20 मिनटं आतमध्ये जाण्यासाठी लागते सोमनाथला। तर आता निघालेलो आहो। छान मस्त असा मोकळ्या वातावरणाचा आनंद घेत आम्ही फायनली इथे पोहोचलेलो होतो। आणि इथे आल्यावरनं आम्हाला एक बघायला मिळालं की जंगल सफारीचं गेट, पण सध्या ती बंद आहे असं म्हणून सांगितलं। आम्ही विचारलं तिथे दुकानामध्ये 2-4 पहिले सुरुवातीला दुकान आहे जे की पूजेचे, खाऊचे, कच्चा चिवडा वगैरेसाठी असतात। असे छोटे मोठे स्टॉल इथे लागलेले आहे चहाचे वगैरे, कारण वातावरण पावसाचं असते आणि पावसातच इथे रश असतो त्याच्यामुळे चहाचे वगैरे स्टॉल लागलेले असते ते आहे। आणि इथे पार्किंगची जागा आहे। त्याच्यानंतर आतमध्ये गेलं की एक अशी मस्त भव्य महादेवाची मूर्ती आहे आणि नंदी बैलसुद्धा आहे, तो खूप मोठा आहे। इथे व्हिडिओमध्ये खूप छोटा दिसत आहे पण एकदम असा भव्य आहे, म्हणजे 2 माणूस उभे राहील एकावर एक एवढ्या साईजमध्ये ते आहे। तर हे 2 एकामेकासमोर असे दिलेले आहे आणि मग इथूनच अशी आपली एंट्री होते आणि नंतर वर चढावं लागते पायऱ्यांवरून, तेव्हा ते मंदिर आहे सोमनाथचं, जे काही महादेवाचं पिंड आहे मंदिराची ते तिथे आहे। आणि आम्ही आलो आणि पावसाने मस्त असं आगमन केलेलं होतं। बारीक बारीक पाऊस लागला। आम्ही मनातल्या मनात म्हणत होतो की जोराचा नाही लागला पाहिजे, कारण जोराचा पावसामध्ये वॉटरफॉलला थोडासा धोका असतो, कारण पाऊस जर एका दमाने वाढला तर आपल्याला तिथून निघायला थोडं रिस्क राहते। त्याच्यामुळे आम्ही थोडंसं इथं आल्या म्हणत होतो मनामध्ये की थोडंसं पाऊस असाच राहिला पाहिजे, म्हणजे ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही, तर वातावरणाचा आनंदही घेता येईल आणि सोबतच वॉटरफॉलचा। तर इथे अशा पायऱ्या चढून चढायचं होतं। आणि यूट्यूब चालू झाल्यापासून माझा हा दुसरा टर्न आहे कुठेतरी जाण्याचा। एकदा मार्कंड्याला गेलो होतो आणि आता इथे। तर तेव्हा पण मी रील्स बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण आपला रिधू खूप छोटा होता, 8-9 महिन्याचा असेल, वर्षभराचा सुद्धा व्हायचा होता, त्याच्यामुळे तिथे काही शक्य झालं नव्हतं। पण इथे मात्र माझा जो प्रयत्न आहे तो सक्सेस झाला। मला तरी वाटते की मी 80% तरी त्या रील्समध्ये उतरलेली आहे, म्हणजे मला बनवता आली आणि एक अचिव्हमेंट मी अचीव केली असंही म्हणायला हरकत नाही। आणि हसाही येत होता। भरपूर सारे असे रील्स जे आहे ना ते मी शूट केले। व्हिडिओ बनवण्याच्या मागे लागण्यापेक्षा म्हटलं चला आपलं रील्स बनवावं, कारण अशा ठिकाणच्या रील्स बघायला सगळ्यांना आवडते, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा छोटा घेतलेला आहे। आणि इथे बघू शकता जास्त मोठं मंदिर नाही आहे, छोटंसं आहे, पण मला वाटते इथं काहीतरी असेल, जसं आपण म्हणतो ना चमत्कार वगैरे असं असेल, त्याच्यामुळे हे मंदिर जे आहे ते फेमस झालेलं आहे। तर तसेही जिथे जिथे नदीचं काठ किंवा मग असे वॉटरफॉल असेल तिथे मंदिर हे राहतेच। एक मुक्ताई म्हणून आहे उमरेडच्या तिकडे, तर तिथेसुद्धा एक महादेवाचं मंदिर आहे। आणि मोस्ट ऑफ आपण ठिकाणी असे बघतो ना, नदीचं झालं किंवा मग वॉटरफॉलचं, तिथे महादेवाचे मंदिरं राहतेच। तर इथेही तेच आहे। छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो वॉटरफॉलकडे, कारण आपण जर एन्जॉयच करायला नुसतं आलो असतो तर तिकडे जाऊन तेवढंच मस्ती मजाक करता आली असती, पण मंदिराचं दर्शन वगैरे घेता आलं नसतं, कारण ओल्या अंगाने मग नंतर येणं झालं नसतं, कारण बराच वेळ झाला होता
आणि जायच्या वेळेस तर खूप असं पावसाचं वातावरण झालं होतं, एकदम काळे काळे ढग. तर इथे मंदिरासमोर उभं राहिल्यावरनं जे काही दृश्य आहे ते असं दिसायला लागते. एकदम खूप कमी प्रमाणात वॉटरफॉल होता आणि मुलांना घेऊन जाण्यासाठी ना हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो एकदम बेस्ट आहे. म्हणजे जास्त पाण्यामध्ये कसं आपल्यालाही थोडीशी भीती राहते आणि मुलांनासुद्धा, पण हा जो पाणी आहे ना तो एकदम बेस्ट होतं. कारण 8 ते 10 दिवस झाले पावसाचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं होतं. मधामध्ये पाऊस खूप होता, तेव्हा खूप असेल इथे पाऊस, म्हणजे हे जे आहे पाणी खूप जास्त असेल. पण आता एकदम मस्त होतं का आपण भरभरून आणि मन भरून असा एन्जॉय इथे करू शकत होतो. खूप छान एन्जॉय केला. पहिल्यांदा म्हटलं कोरडं कोरडं राहण्यापेक्षा ओलं होऊन जाऊ, म्हणजे ओलं झालं की मग आपोआपच एक एनर्जी येते आपल्याला एन्जॉय करायसाठी. आणि मुलांनीसुद्धा खूप मस्त एन्जॉय केला. रिदू थोडासा घाबरत होता, कारण इथे मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देत आहे, पण जेव्हा ॲक्च्युअल तिथे आपण राहतो ना ऑन स्पॉट, तेव्हा इतका पाण्याचा खळखळ खळखळ आवाज येते, कारण दगडावरून ते पाणी पडत असते त्याच्यामुळे. मग रिदू खूप घाबरत होता आणि त्याची पहिली अटेम्प्ट होती. पण स्मितू खूप एन्जॉय केला, म्हणजे त्याचं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्याला स्विमिंग करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते काही त्याला जमत नव्हते, कारण खाली मोठे मोठे दगडं असते याच्यामध्ये आणि त्याच्यावर पाणी जे आहे ते एकदम असे धडधड धडधड पडत येते. पण तो त्याचं चालू होतं. कुठे पाहिलं काय पाहिलं माहिती नाही, कारण आम्हीसुद्धा पहिल्यांदाच गेलो होतो अशा ठिकाणी. पण त्याला एक आहे त्याच्यामध्ये स्वतःमध्ये गट्स आहे की तो स्वतःच कुठली तरी ॲक्टिव्हिटी करून पाहतो. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना माझ्या तो नजरेसमोर होता, मीच स्वतः व्हिडिओ घेत होते, त्याच्यामुळे म्हटलं चल कर. आणि त्याला पाण्याखालीसुद्धा मीच बोलवलं होतं आणि खूप सेफ ठिकाण होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला गेलोच आहोत तर पूर्ण फुल एन्जॉय करणं तर आपलं बनतंच आहे. तर इथे ना सगळे बघू शकता आणि फॅमिलीसाठी खूप छान असं पिकनिक स्पॉट आहे. अजून बरेचसे असे पिकनिक स्पॉट आहे आमच्या आजूबाजूला पण, आणि खूप डीपमध्ये पण आहे. कमलापूर झालं किंवा अजून भरपूर सारे आहे. जसं हे आहे ना सोमनाथ, तसं याच्यापेक्षा पाहण्यालायक कालेश्वर म्हणून आहे. इथून 250 किलोमीटर गडचिरोलीवरून. पण दादा पोलीस डिपार्टमेंटचे असल्यामुळे नक्षलचा एरिया आहे हा, त्याच्यामुळे आतमध्ये साईडला आम्हाला जाता येत नाही. आणि आपल्या रिक्सवर जरी गेलं ना मग काही जीवाला झालं तर मग कोण आपलं हे करणार, त्याच्यामुळे नाही बघितलेलं बरं. म्हणून जेवढं चांगल्या एरियात आहे, एकदम पॉश एरियात, जिथे काहीच धोका नाही की किंवा आपण निश्चिंतपणे जाऊ शकतो, अशा ठिकाणी आम्ही जाऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्हालासुद्धा नक्कीच दाखवू. कारण बरेचसे जे लोक आहे ना ते गडचिरोलीवरून जुडलेले आहे, आजूबाजूच्या जे काही तालुके आहे त्याच्यातून जुडलेले आहे. एखाद्या क्वचितच कमेंट्स येते, पण बरेचसे लोक जे आहे ना ते आपल्या चॅनलवर इथल्या भागातले जुळले आहे. कधीतरी आपण बघा इकडलं तिकडलं बाहेरच्या साईडचा व्हिडिओ जेव्हा दाखवतो ना तेव्हा आपण हॅशटॅग वगैरे लावतो, जे टॅग्स वगैरे लावतो ना, त्याच्यामुळे मग ते त्यांच्यापर्यंत व्हिडिओ रिकमेंड होते आणि मग ते आपल्या चॅनलवर जोडते. व्हिडिओ काढतात. तुला ना खूप एन्जॉय करावं असं वाटत होतं. सोबत दादासुद्धा खूप फुल मूडमध्ये आले होते एन्जॉय करायसाठी. पण तिथे वातावरण इतकं बेकार झालं होतं की निसर्गाचं रुद्ररूप आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे पटकन निघालं. ताईंनो वॉटरफॉलवरून आलो आणि काल यांच्या ड्युटीला झालेले होते 11 वर्ष, त्याच्यानिमित्त यांच्यावर पार्टीचा ड्यू बाकी होता आणि बरेच दिवस झाले बाहेर काही जेवायला गेलो नव्हतं. तर आज जात आहे. चष्मा लावणं खरंच गरजेचं आहे रात्रीच्या वेळी. तर आता साधं टॉप लावलेलं आहे आणि ओलं झालं त्याच्यामुळे ना जाम असं थकल्यासारखं वाटत आहे. पण जेवण करून यायचं आणि मग झोपायचं असं चाललेलं आहे. तर निघालेलो आहोत. तर हे जे हॉटेल आहे ना शिवार, म्हणजे आपलं जे काही वावर असते त्याला आपण कसं शिवार नाव देतो, पूर्ण शिवारात पूर्ण शेजारी, तर तसंच या हॉटेलचं नाव आहे शिवार. आणि पूर्ण याचं जे मराठमोळं आहे थीम ती यांनी इथे क्रिएट केलेली आहे. इथे रेंगी आहे, जे काही आपण बैलबंडी वगैरे म्हणतो ते, बैलजोडी, तुळस आणि पाटलांचा जसा गावामध्ये वाडा असते ना तसा आतमध्ये पूर्ण असा वाडा आहे इथे. नाही, इथे जेवायला बसल्यावर सुद्धा इतकं VIP वालं फील होत होतं, कारण बघा आपण कधीच या गोष्टी बघितलेल्या नसते आणि जेव्हा मग अचानकपणे एकदम असं आपल्याला जसं सरप्राईज कसं मिळते तशासारखं अशा ठिकाणी आपण जाऊन बसतो ना, तेव्हा खरंच आपला दिवसही बनतो आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा बघायला मिळते. तर खूप छान असं मस्त प्रशस्त हे हॉटेल होतं
आणि जेवणसुद्धा मस्त होतं आणि सर्विससुद्धा छान होती. गडचिरोलीमध्ये नवीनच हे हॉटेल आत्ता 2 महिने झाले असेल इथे आता झालेलं आहे हे. याच्या आधी बरेचसे हॉटेल बघितले पण त्यांची थीम वगैरे अशी नव्हती. एक सिटी हट आहे ते बघितलं पण तेवढं काही वाटत नाही एवढं की तिथे छान असं निसर्गाच्या सानिध्यात बसायला मिळते, पण इथे वेगळंच वाटलं. तर ना ताईंनो, आज मस्त दिवस गेला. सकाळी काहीच ठरलेलं नव्हतं. अचानक आम्ही स्मितूचा हाफ डे होता आणि यांना पण रेस्ट होता, त्याच्यामुळे जाण्याचा विचार केला. बरेच दिवसापूर्वी विचार होता 15 ऑगस्टकडे वगैरे, पण तेव्हा ऊन खूप होती आणि आज मस्त आभाळ वगैरे होतं, त्याच्यामुळे खूप मस्त असा प्रवास झाला. कारण इथून जायचं म्हटलं तरी 1 तास लागते जायला आणि 1 तास यायला, असे 2 तासाचा प्रवास होता. तिथून जाऊन आल्यावर मग म्हटलं घरी काही करायची इच्छा नव्हती होत, स्वयंपाक वगैरे शिल्लक होतं सकाळचं, फोडणीचं वरण आणि भात वगैरे. म्हटलं हे एवढ्यामध्ये काही होणार नाही आपलं सगळ्यांचं, कारण भुका खूप लागलेल्या होत्या. गडबडीत आपण कुठे जातो ना, गडबडीत जेवण करून जातो त्याच्यामुळे. तर काल यांना नोकरीला 11 वर्ष पूर्ण झाले. मग कालच जायचं होतं आम्हाला बाहेर, पण मी म्हटलं असू द्या, जेव्हा कंटाळा येईल त्या दिवशी जाऊ. मग कालचं आज ठरलं. छान जेवण झालं, बऱ्यापैकी बरं होतं तिथलं, म्हणजे बाकीच्या हॉटेल्सपेक्षा. तेवढं नव्हतं पण छान होतं. तर आजचा हा जो व्लॉग आहे ना, तो मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत.